श्री गुरुदेव दत्त. चला गुरु शिखरावर जाऊया. पहिल्या पायरीला नमस्कार करून आम्ही रोपवेने गेलो. रोपवे म्हणजे ज्यालाच पुडण खटोला असं म्हणतात. एका वेळेस 8 जण आम्ही ट्रॉलीमध्ये बसलो आणि अवघ्या 7 मिनिटात 5000 पायऱ्या पार केल्या. आता रोपवेने आपण अर्धा टप्पा पार केला आणि पुढचा अर्धा टप्पा आपल्याला चढूनच जावं लागतं. तर त्याप्रमाणे आम्ही पुढच्या चढायला सुरुवात केली. सौंदर्याने नटलेला हा गिरनार पर्वत, तिथे जाताना मोर, भारद्वाज, मुंगूस, वानर हे पाहायला मिळाले. पण पहिल्या पायरीपासून चालत गेलो तर जर आपण सकाळी निघालो तर आपल्याला रिटर्न पुन्हा दर्शन घेऊन यायला संध्याकाळ होते. आता तेच रोपवेने आपण सकाळी निघालो तर दुपारपर्यंत आपण दर्शन घेऊन खाली येऊ शकतो. रोपवेने उतरल्यानंतर आपल्याला अंबाजीचं मंदिर लागतं. तिथे दर्शन घेऊन पुढे आपल्याला चालत गेल्यानंतर गोरक्षनाथांचं मंदिर लागतं. तिथूनच आपल्याला पुढे गुरुशिखर दिसतं. गुरुशिखरावरचं मंदिर आपल्याला दिसतं. तिथून सगळ्यात पहिलं आपल्याला त्यांचं दर्शन होतं. गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन पुढे निघाल्यावर काही अंतरावर आपल्याला प्रवेशद्वार लागतं. त्या प्रवेशद्वारापासून सरळ पुढे निघालो तर आपण गुरुशिखराकडे जातो आणि उजव्या हाताला खाली कमंडलू कुंड लागतं, जिथे दत्तगुरूंचा महाप्रसाद तुम्ही केव्हाही गेला तर तिथे उपलब्ध असतो. कमंडलू कुंडातील जल प्रसाद म्हणून दिलं जातं. अखंड शिळा ज्याच्यामध्ये गरुडाचा आकार तयार झालेला आहे आणि त्या गरुडाच्या पाठीवर दत्तगुरूंच्या पादुका विराजमान आहेत. आता अगदी शेवटचा टप्पा राहिलाय दत्तगुरूंचं दर्शन घेण्यासाठी. आता ह्या काही पायऱ्यावर चढल्यानंतर लगेचच दत्तगुरूंचं दर्शन होणार आहे आणि शब्दात सांगू शकत नाही इतका सुंदर अनुभव इथे आल्यानंतर आपल्याला येतो. म्हणजे आपल्या मनाला जो आनंद होतो तो खरोखर आपण शब्दात सांगू शकत नाही. दत्त जय गिरणारी. डोळ्यांचं पारणं फेडणारं सुख अनुभवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी गुरुशिखरावर दत्तगुरूंच्या दर्शनासाठी नक्की या. श्री गुरुदेव दत्त. जय गिरणारी.